मनोज जरांगे पाटील म्हणजे सडाफटिंग माणूस. ना बंगला, ना गाडी, ना हायफाय ऑफिस, ना कुठला आयटी सेल. तरी हा माणूस सरकारवर भारी पडतोय. भल्या भल्या मुरब्बी राजकारण्यांची मती या गरीब मराठा तरुणांनी गुंग केली. नमस्कार, मी राजा कदम. भवताले युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण संवाद साधतो आहोत. दीडा दिवसात उदयाला आलेलं नेतृत्व म्हणून पार छगन भुजबळापासून ते अजित पवार, नारायण राणे, रामदास कदम, देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्व राजकीय नेत्यांनी पोट दुखून मनोज जरांगे पाटलावर टीका करायला सुरुवात केली, तरी देखील जरांगे पाटील जराही विचलित झाले नाही. उलट आपल्या वर्तनातून आणि कृतीतून आपण मास लीडर आहोत हे त्यांनी दाखवून दिलं. त्याचबरोबर त्यांचे सहकारी आणि सर्वसामान्य गोदापट्ट्यातील मराठा तरुणांनी त्यांचे समाज माध्यमावर त्यांचे आंदोलन आणि संघर्षाची पार्श्वभूमी सांगायला सुरुवात केली. एकीकडे विनायक मेटे यांच्या आंदोलनामधून केवळ मराठा आरक्षण नव्हे किंवा कोपर्डी प्रकरण नव्हे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील मनोज जरांगे पाटलांनी जो संघर्ष केला त्याच्या बातम्या, क्लिप ह्या सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागल्या आणि नेमके इथंच राजकारणी तोंडघशी पडले. देवेंद्र फडणवीसांना आपल्या अचाट राजकीय शक्तीची जाणीव होऊन आपण महाराष्ट्रात काहीही करू शकतो हा साक्षात्कार झाला आणि त्याच अति आत्मविश्वासातून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनावर हात घातला आणि कधी नव्हे तो पहिल्यांदा त्यांना हात जोडून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसमोर दिलगिरी व्यक्त करावी लागली. इथेच ते तोंडघशी पडले, परंतु त्यांची फडणवीसी वृत्ती काय जायला तयार नव्हती. जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे पाठ फिरव, नागपूरमध्ये तायवाड्यांच्या ओबीसी मंचावर जाऊन पाठिंबा दे किंवा छगन भुजबळ, शेंडगे, पडळकर या नेत्यांच्या पाठीमागे बीजेपीचा आयटी सेल उभा करून ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये संघर्षाच्या गोष्टी कर, अशा पद्धतीच्या उचापती त्यांनी सुरूच केल्या. तरीही मनोज जरांगे पाटील जरा देखील विचलित झाले नाही. एकीकडे एल्गार मेळाव्यातून त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना त्यांनी सडेतोड उत्तर तर दिलं, परंतु धनगर बांधवांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळावरून धनगर समाजाचा एसटी मधील प्रवेशाच्या आंदोलनाचा लढा लढवण्याचे देखील जाहीर करून टाकले. आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस मराठा जनतेच्या गाठीभेटी घेत होते त्यावेळेस नाशिकमध्ये माळी समाज बांधवांनी त्यांचा अगदी जेसीबी लावून सत्कार केला. तेव्हा जेसीबी वरून मनोज जरांगे पाटलावरती टीका करणारे छगन भुजबळ तोंडघशी पडलेले आपण बघितले. एल्गार मेळाव्यातून जे इतर नेते मनोज जरांगे पाटलावरती टीका करत होते त्यांच्या टीकेला कवडीचीही किंमत न देता मनोज जरांगे पाटलांनी येवल्याचा एडपट म्हणून केवळ छगन भुजबळ यांच्यावरती निशाणा साधला. आणि त्याच कारण त्यांना माहिती होतं की इतर नेत्यांनी छगन भुजबळांचा दीडा दिवसाचा गणपती करून डाव रचून ठेवलाय. जरांगे पाटलांच्या या नीतीनं आपोआपच बाकीच्या विरोधकांवरचं लक्ष हे कमी झालं. आता आणखी एक बघू की गिरीश महाजन हे मंत्री भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. भाजपाला अनेक आंदोलनातून आणि अनेक कोंडीमधून त्यांनी सही सलामत बाहेर काढलेलं आपण बघितलं. परंतु मनोज जरांगे पाटलांनी या गिरीश महाजनांचं पार मातेर करून टाकलं. ज्या वेळेस मनोज जरांगे पाटलांनी लाईव्ह चर्चेचा डाव टाकला नेमकं त्याच वेळीस गिरीश महाजनांची बोबडी वळायला लागली आणि मग आंतरवली सराटीमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांना अर्ध मंत्रिमंडळ घेऊन यावं लागलं. तेव्हा कुठं शिष्टाईचा गाडा पुढे रेटला. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर 30+10 दिवसाची मुदतवाढ सरकारला मनोज जरांगे पाटलांनी दिली. सरकारला वाटलं या 40 दिवसामध्ये मराठा समाजाचं आंदोलन थंड बसत्यात जाईल, परंतु थांबतील ते मनोज जरांगे कुठले. त्यांनी मराठा समाजाच्या भेटी घ्यायला सुरुवात केली आणि पाहता पाहता मराठा समाज लाखोच्या संख्येने त्यांच्या पाठीमागं एकवटला. एवढ्यावरच न थांबता त्यांचं त्याग, समर्पण, कष्ट करण्याची जिद्द, चिकाटी हे बघून केवळ मराठा समाजच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये त्यांनी स्वतःचं एक आढळ स्थान निर्माण केलं. इथं एक प्रकारे सरकार आणि राजकीय नेते हे तोंडघशी पडताना आपण बघितलेले आहे. मग सरकारला काम करण्याशिवाय पर्यायच उरला नाही. आंदोलनाचा प्रतिसाद वाढला. आंतरवलीतील सभेने तर कळस गाठला. सरकारला हालचाल केल्याशिवाय पर्याय नव्हता. न्यायमूर्ती शिंदे समितीला जिल्ह्यात बैठका लावाव्या लागल्या. नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं. दुसऱ्या उपोषणाच्या शिष्टाईवेळी तर 6-7 मंत्र्यासह मागासवर्गीय आयोग
व समितीत काम करणाऱ्या निवृत्त न्यायमूर्तींना यावं लागलं, पण जरंगेंनी आपली मान सोडली नाही. परिस्थिती बघून सरकारला आणखी 2 महिन्याची मुदत दिली, पण हट्ट सोडला नाही. या काळात सरकारने नारायण राणे, रामदास कदम, अजित पवार, विखे पाटील या नेत्यांना आंदोलनाविरोधात कामाला लावत मराठवाड्यातील त्यांच्या सोबतचे काही जुने सहकारी फोडण्याचा प्रयत्न केला. एल्गार सभेतून सभांवरील खर्च, जेसीबी वगैरेचा खर्च यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. तरीही जरंगे पाटील दमले नाहीत. तेव्हा काही मराठा आंदोलकावर गुन्हे दाखल करून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला. बीडमधील जाळपोळीचा ठपका जरंगे पाटलावर ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न झाले, पण जरंगे पाटलांनी सरकार व एल्गार मेळाव्यातील नेत्यांच्या या आरोपांना काडीची भीक घातली नाही. कोयत्याची भाषा वापरून त्यांना चिथवण्याचे प्रयत्न झाले, परंतु जरंगे पाटील शांततामय अहिंसक आंदोलनावर ठाम राहिले. मग जरंगे पाटलांच्या तोंडी नसलेली विधानं घालण्याचा प्रयत्न केला, परंतु जरंगे पाटील यालाही बदले नाही. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी कधी जरंगेंना मार्गदर्शन केले, कधी सांभाळून घेतले, तर कधी ते एल्गार मेळाव्याच्या मंचावरही गेले, परंतु जरांगे पाटलांनी त्यांची प्रत्येक कृती सकारात्मकतेनेच घेतली. दलित नेतृत्वांचा आणि दलित बांधवांचा रोष आंदोलनावर येणार नाही याची सतत ते काळजी घेत राहिले. या 2 महिन्याच्या काळात मनोज जरंगे यांनी कोकण व पश्चिम महाराष्ट्रासहित खानदेश, विदर्भ पिंजून काढला आणि स्थानिक राजकीय नेत्यांना तोंडघशी पाडले. बीडच्या 24 डिसेंबरच्या सभेत मराठा मुंबईत धडकण्याची घोषणा करणार हे सरकारला कळून चुकले होते, म्हणून त्यांनी त्या अगोदरच कोरोना व नंतर दहशतवादी हल्ल्याचं निमित्त दाखवून मुंबईत 18 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू करून जमावबंदी घोषित केली. त्यावर तर जरंगे पाटलांनी कळीत केली. 2 पावलं मागे येत त्यांनी मुंबईवर तडकाफडकी कूच करण्याऐवजी 20 जानेवारी ही तारीख घोषित केली. मग एल्गारवाल्यांनी पहिल्यांदा 20ला आझाद मैदान मागितले. यांनी 20ला आंतरवालीतून निघण्याचा डाव टाकला. आझाद मैदान व शिवाजी पार्क सहित इतर 27 मैदानांची त्यांनी मागणी केली. सरकारने ट्रॅक्टर आणण्यावर बंदी घातली. यांनी शेतीमाल घेऊन ट्रॅक्टर आणत आहोत अशी घोषणा केली. सरकारने अजितदादांना पुढे करून आंदोलकांना धमकी दिली. जरांगेंनी अजितदादांना थेट शिंगावर घेत पाप धुवायला दुसऱ्याच्या आसऱ्याला जाणाऱ्यांनी आम्हाला शिकू नये असा सडेतोड घणाघात केला. 18 व 19 जानेवारीला बच्चू कडू व मंगेश चिवटे हे शिष्टाईसाठी आंतरवाली सराटीत आले होते. यावरून सरकारने आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळणार नाही असे गृहीत धरल्याचे लक्षात येते. जरंगे पाटलांनी बच्चू कडूंशी गोड बोलून तर मंगेश चिवटेंची थेट वासलात लावली. उपोषण सोडायला आलेले 6-7 मंत्री कुठे गेले हा खडा सवाल सरकारला त्यांनी केला. सरकार मनोज जरंगे पाटलांच्या विरोधात आंदोलन दडपण्यासाठी काय काय षडयंत्र रचत आहे याचा पाढाच स्वतः मनोज जरंगे पाटलांनी मीडियासमोर विशद केला आणि सरकारचे डाव फसत गेले. समाजावर वाईट वेळ आहे. मुंबईतून आरक्षण घेऊन येणारच, नाहीतर प्राणत्याग करण्याची माझी तयारी आहे. मी उद्या असेन किंवा नसेन, समाजातील एकोपा टिकवून ठेवा असे भावनिक आवाहन त्यांनी समाजाला केले. त्यामुळे समाज पेटून उठला. हजारोंच्या लाखोंच्या संख्येने मुंबई मोर्चात सहभागी होऊ लागला. यावर आणखी कडी जरांगे पाटलांनी केली. अहमदनगर जिल्ह्यात ते एका मदरशात मुक्कामी थांबले. मुस्लिम बांधवांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. मराठा आरक्षणानंतर माझा लढा हा मुस्लिम व धनगर आरक्षणासाठी असेल हे त्यांनी जाहीर करून टाकले व इतर समाजाचा पाठिंबा आणखी भक्कम केला. तिकडे शिंदे फडणवीस मराठा आंदोलनाच्या धास्तीने अयोध्येला जाऊ शकले नाहीत, तर इकडे अहमदनगरमध्ये मनोज जरंगे पाटलांनी भगवान श्रीरामाच्या आरतीत सहभाग घेऊन आरक्षण मिळाले तर सर्वांना घेऊन अयोध्येला येण्याची घोषणा केली. धर्म आणि जातीचा समन्वय साधण्यात ते यशस्वी ठरले. सरकारची मात्र तारांबळ उडालेली दिसते. एकीकडे त्यांनी मुंबईत जागेची परवानगी आणखी दिली नाही, दुसरीकडे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या माध्यमातून सुरुवातीला हेमंत पाटलाच्या माध्यमातून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आंदोलनाच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली होती. सदावर्तेच्या आणि हेमंत पाटलांच्या याचिकेचे 3-13 उडताना अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेले आहेत. मग सरकारच्या बैठकावर बैठका होऊन तोडगा काढण्याच्या घोषणा सुरू आहेत.
कॅबिनेट दर्जाचे बच्चू कडूंचा वावर मोर्चात वाढताना दिसतोय. एक एक आमदार मोर्चाचं स्वागत करताना दिसतोय. अजित पवार विरोधात तर त्यांच्याच गटातील आमदार निलेश लंके मोर्चात, असे चित्र निर्माण झाले. आपण इतके दिवस पहाटेचा शपथविधी पाहिला, आता आपल्याला रात्रीच्या बैठका आणि पहाटेची शिष्टमंडळ सुद्धा बघायला भेटत आहेत. सर्व मार्ग चर्चेसाठी खुले आहेत म्हणताना मनोज जरांगे पाटलांची मुंबईकडे घोडदौड सुरूच आहे. यावर सरकार काय तोडगा काढेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं भवताल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.